आणि आज माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा नाशिकचा दौरा आहे आणि त्यामुळे एक आढावा बैठक त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेली आहे. त्याचं आमंत्रण मलाही आहे. पण उद्या आमची मोठी बैठक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची इथे आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय येत आहेत, त्यामुळे मला जाणं शक्य नाही. आणि मला असं वाटतं की परवाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली, त्या बैठकीला मी नव्हतो. नाशिकच्या संदर्भामध्ये बैठक घेतली त्यासुद्धा मी गेलेलो नव्हतो. आज शिंदेसाहेब घेत आहेत. अजितदादांनी कुंभमेळ्याच्या संदर्भात माहिती घेतली. मला वाटतं हा अतिशय मोठा आपला धार्मिक कार्यक्रम आहे आणि यावर्षी गेल्यापेक्षा म्हणजे 12 वर्षापूर्वी जेवढी गर्दी होती त्यापेक्षा दुप्पट गर्दी ही नाशिकला यावेळेला कुंभमेळ्यात होणार आहे आणि म्हणून ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आता शिंदेसाहेब नाशिकला जाते तर त्यांनी कुंभमेळ्या संदर्भामध्ये जर आढावा बैठक घेतली तर यात गैर काय, चुकीचं काही नाही. फक्त मला जर वेळ असेल मी नक्की गेलो असतो, परंतु मला आज त्या ठिकाणी आज उद्या CM साहेब आमच्याकडे येत आहेत, त्यामुळे कार्यक्रमाची थोडी गर्दी आहे, त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. एवढंच. आजच्या बैठकीत तुम्हाला निमंत्रण नव्हतं असं सांगितलं जातं. काय आजच्या बैठकीत तुम्हाला निमंत्रण नव्हतं कारण तुम्ही ज्या बैठक घेतल्या होत्या त्या बैठकीला दादा भुसे पण नव्हते. आजच्या बैठकीला तुम्ही नाही, त्याच्यामुळे मला वाटतं हा सगळी आमची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने बैठक घेतली की प्रत्येकाच्या बैठकीला सगळ्यांनी जावं. तर दादा भुसेंनी सुद्धा 15-20 दिवसापूर्वी बैठक घेतलेली होती. कुंभमेळ्याची सविस्तर बैठक घेतली होती, मोठी बैठक घेतली होती. त्यावेळी पण मी नव्हतो, मी आमंत्रित नव्हतो. म्हणून का मी म्हणायचं का बोलवलं नाही म्हणून. मला वाटतं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. ज्याला जसं शक्य आहे तशी त्यांनी बैठकी घ्याव्यात, कामही करावं, अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घ्यावी, ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण कुंभमेळा हा खूप यावेळेला मोठा होणार आहे. गेल्या वेळेपेक्षा दुप्पट फुटफॉल त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून आम्ही अधिक गांभीर्याने सगळा विषय घेतलेला आहे. आणि म्हणून सरकार म्हणून कोणी आता उद्या दुसरे कोणी मंत्री जाऊन विचारतील काय अडचण काय, उद्या बावनकुळे साहेब येतील कुंभमेळ्याच्या संदर्भात मला माहिती द्या, बैठक लावली, तर त्यात गैर काय, चुकीचं काहीच नाही आहे. आणि प्रत्येक बैठकीला मी गेलोच पाहिजे मला असं वाटतं, असं काही समजण्याचं कारण नाही. नाही, आजचं निमंत्रण शिंदेसाहेब जी बैठक घेत आहेत त्याचं मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. मला वाटतं माझ्या यांनीच मला सांगितलं, म्हणजे मलाही माहीत नाही, पण आज सगळ्या त्यांनी मला सांगितलं की आपल्यालाही त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. पण आज उद्या CM साहेब माझ्याकडे येत असल्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकते. कारण जायला 5 तास यायला 5 तास पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो. पण निश्चित शिंदेसाहेबांकडून काय सूचना असतील त्या मी जाणून घेईल. त्या संदर्भात आम्हाला अतिशय सुंदर, अतिशय स्वच्छ, अतिशय सुरक्षित असा कुंभमेळा करायचा आहे. त्यामुळे कृपया करून याच्यामध्ये काही राजकारण आणण्याची गरज नाही. आपण काहीतरी त्यातून वेगळा अर्थ काढू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे. पदावर नाराजी आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी नाशिकमध्ये नाराजी नाही आणि कुठे आमच्याकडे पालकमंत्री पदावरून तुम्ही मला बघतात, माझी कुठे काही प्रतिक्रिया दिली का? आमच्या कार्यकर्त्यांना मी सांगितलं कुठेही कोणी बोलायचं नाही, आमदारांनाही सूचना दिलेल्या आहेत, कोणीही मागणी करायची नाही, कुठेही रस्ता रोकोन टायर जाळो हा कार्यक्रम आमचा नाहीच आहे. आमचं सरकार आमचं आहे, तिघांमध्ये एकवाक्यता आहे, एकमत आहे. आणि मला असं वाटतं की 2 जिल्ह्यांमध्ये थोडासा वाद आहे, रायगड आणि नाशिकमध्ये. मला वाटतं तिन्ही आमचे नेते बसून या संदर्भामध्ये लवकर निर्णय करतील. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा वारूम जो आहे, मुख्यमंत्र्यांच्या वारूमच्या बाजूला एकनाथ शिंदेंनी कोऑर्डिनेशन रूम सुरू केलं आहे. मंत्रालयात शिंदेकडून कोऑर्डिनेशन रूम स्थापन केला झाल्यामुळे आता महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांची नजर असणार आहे. फडणवीसांनी जी बैठक घेतली त्या बैठकीला सुद्धा एकनाथ शिंदे गैरहजर होते. मी आपल्याला तेच सांगतो की आमची ही सगळी सामूहिक जबाबदारी आहे. असं यात असं काही नाही किंवा त्यांनी आढावा घ्यायचा नाही, आम्ही आढावा घ्यायचा किंवा आम्ही घेऊ नये त्यांनी घेऊ, असा असला कुठलाही प्रश्न नाही. शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात, उपमुख्यमंत्री त्यांचे मानसन्मान तेवढाच आहे. मला वाटतं त्यांनी जर वारूम केली, त्यात जर आढावा घेतला कामाचा, तर अधिक गती कामांना येईल ना. अधिक गतीने आम्हाला काम करायचं आहे, त्यात वाईट काय? त्यामुळे काहीतरी दोघांमध्ये मतांतर आहे आणि वाद चाललेले आहेत. तिन्ही पक्षांमध्ये युतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही. संजय राऊत याच विषयावर म्हणताय की तंगड्यात तंगड अडकवण्याचं काम सरकारमधून केलं जाते. संजय राऊतांची अवस्था तुम्हाला माहीत आहे, त्यांच्या सेनेची अवस्था तुम्हाला माहिती आहे, ठाकरे सेनेची काय झालेली आहे ती. फक्त बडबड करणे रोज सकाळी उठून, याशिवाय त्यांच्याकडे कुठलंही कामाचं राहिलेलं नाही. येत्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती, त्यामध्ये त्यांना दिसेल की आपण कुठे आहोत. विधानसभेमध्ये त्यांना त्याची जागा दिसलेली आहे आणि या वाष्पळ बडबडीमुळेच मला वाटतं आता या ठाकरे सेनेमध्ये राहायला कोणी तयार नाही. एकटाच माणूस मला असं वाटतं जबाबदार दिसतो आहे, संजय राऊत, की त्यांच्यामुळे या ठिकाणी हा पक्ष सगळा रसातळाला गेलेला आहे. हो, या सगळ्या चर्चांचा जर विचार केला तर मागचा जो काळ होता, आपण पालकमंत्री होता, कुंभमेळ्याच्या काळात चांगलं काम झालं आणि यावेळेला तुम्ही मात्र त्या ठिकाणी दिसत नाही, म्हणून या खऱ्या चर्चा. मी जाऊन बैठकी घेतलेल्या आहेत, मुख्यमंत्री बैठकी घेत आहेत, मी सगळा आढावा घेतलेला आहे, स्वतः सगळ्या दूर जाऊन आलो, फिरून आलो अधिकाऱ्यांना घेऊन. आपल्याला असं का वाटतंय?
पालकमंत्री हा विषय नाही आहे. कुंभमेळा मंत्रिपदाची जबाबदारी पण सुद्धा एक स्वतंत्र भार माझ्याकडे त्यांनी दिलेला आहे. ते जाहीर केलं आहे. आधी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतात त्यावेळेला केलेलं आहे, यावेळेला देवेंद्रजींनी केलेलं आहे. त्यामुळे माझी जबाबदारी आहेच. मी वेळोवेळी जसा वेळ मिळेल तसं नाशिकमध्ये जातो आहे, माहिती घेतो आहे. परवा ज्यावेळेला इथे बैठक झाली, सह्याद्रीला मुख्यमंत्री महोदय होते, शिंदेसाहेब होते, त्यावेळी दिवशी मी होतो ना बैठकीमध्ये. अनेक विषयावर चर्चा झाली. सगळे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, सगळे सेक्रेटरी विभागाचे सगळे त्या ठिकाणी होते. त्या बैठकीला मी होतो. एखाद्या बैठकीला गेलो नाही याचा अर्थ खूप आता काहीतरी युतीमध्ये खूप फाटलं आहे, विरजण पडलं आहे, मिठाचा खडा पडला आहे असं आपण का म्हणतात मला हे समजत नाही. पण पालकमंत्रीपद नियुक्त होत नाही नाशिकचं, पण दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या पक्षांच्या बैठका सुरू आहे. झाल्या पाहिजे ना. पालकमंत्री नाही म्हणून का कुंभमेळा थांबणार आहे का? समजा नाही झाला पालकमंत्री तर अजून महिनाभर होणार नाही, 2 महिने होणार नाही. पण कुंभमेळ्यासाठी आम्हाला 2-3 वर्षाची तयारी करावी लागणार आहे. खूप मोठा खर्च त्या ठिकाणी करावा लागणार आहे. मोठं इन्फ्रास्ट्रक्चर करावं लागणार आहे. आणि त्यासाठी काही लगेच ऐन वेळेवर ते होणार नाही. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय सांगितलं आहे, अतिशय रूमरेच त्यांनी आता हा कुंभमेळ्याचा विषय घेतलेला आहे. आणि त्यामुळे आतापासून आम्हाला रिंग रोड असेल, रस्ते असतील, ब्रिज असतील, रस्त्याचं रुंदीकरण असेल, हे सगळे विषय जे आहेत, काही इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ते वाढवायचे आहेत. ते वाढवल्याशिवाय पर्याय नाही. आणि आता आपण बघितलं कुंभमेळ्यामध्ये पुन्हा कशी परिस्थिती झाली. मागचा कुंभमेळा आपण अतिशय सुरक्षित, अतिशय सुंदर केलेला आहे. त्याच धर्तीवर याही वेळेला हा अतिशय सुंदर असा कुंभमेळा, सुरक्षित कुंभमेळा आम्ही करणार आहोत.